नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती मिठू, वल्लरी आणि प्रेरणाला म्हणत असते की एक झालं की एक काही ना काही चालूच आहे. एका आठवड्यात लग्नाची तयारी कशी होणार आहे, इतकी सगळी कामं आहेत असं म्हणून तेजा खूपच पॅनिक झालेली असते. तेव्हाच वल्लरी तिला म्हणते की तेजाताई किती पॅनिक होत आहे तुम्ही. यावर तेजा म्हणते की पॅनिक होऊ नाही तर काय करू वल्लरी, अगं आठवड्यावर आल्यात गोष्टी आणि आपली काहीच तयारी नाही आहे, मला तर कळतच नाही आहे. यावर आता मिठू म्हणते की हे बघ, आपण एक काम करूया, आपण एक लिस्ट बनवूया आणि आपल्याला जे जे करायचं आहे ना ते या लिस्टमध्ये लिहूया. तेव्हा वल्लरी, तेजा आणि प्रेरणाला मिठूचं म्हणणं पटतं आणि त्या लगेचच लिस्ट बनवायला घेतात. आता प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा, तू ना काहीच काळजी करू नकोस, तुला जशा गोष्टी आठवतील ना त्या गोष्टी तू तसं सांग आणि ज्या गोष्टी मी लिहून काढते आणि प्लस आम्हाला जे आठवतं आहे ना तेही लिहून काढूया आपण आणि जी कामं पूर्ण होतील ना ते लिस्टमध्ये टिक करायचं. यावर वल्लरी म्हणते की मला असं वाटते की आपण सगळी कामं डिवाईड करून घेऊया, पण प्रेरणाताईंना जास्त धावपळ नको, त्यामुळे ही कामं आपण प्रेरणाताईंवर नको सोडायला. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा, तू ना माझ्या दागिन्यांचं बघ, म्हणजे कुठल्या साडीवर कुठले दागिने मॅच होतात ना ते तू बघ आणि तुझ्या सोबतीला मी मिठूला ठेवते. साड्या वगैरे ते काय मला कळत नाही, तर प्लीज वल्लरी तू माझ्यासोबत येशील का गं, आपण दोघी जाऊया. तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय विचारणं झालं का तेजाताई, मी नक्की येईन. तेव्हा वल्लरी म्हणते की मी काय म्हणते, मिठूताईंना मेकअप आणि सगळ्या गोष्टींचं जास्त नॉलेज आहे ना, सो ते त्यांना करू दे. तेव्हा प्रेरणा म्हणते की आणि सगळी कामं व्यवस्थित होत आहेत की नाही हे मी चेक करत राहीन बसल्या बसल्या. तेव्हा मिठू म्हणते की बघितलं ना तेजा, झालं ना सगळं सॉल्ट, आठवड्यात काय 5 दिवसात सगळी कामं करून टाकूया. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग काय तेजा, कोणाला नावं ठेवायला ना जागाच नको उरायला. तर वल्लरी म्हणते की आम्ही बघतो ना की सगळी कामं कशी होत नाहीत 5 दिवसात ते. आणि ती तेजाला म्हणते की उगाच टेन्शन घेता तेजाताई तुम्ही. तेव्हा तेजा म्हणते की काय म्हणाली तू, कसलं टेन्शन, कुणाला आलं टेन्शन, मला तर नाही आलं टेन्शन. तेव्हा आता सगळेच हसायला लागतात. तर दुसरीकडे चित्राताई आता हर्षितच्या बाबांना म्हणत असतात की एक तर ती मुलगी मला आवडत नाही आणि त्यात हे लग्न, त्या मुलीमुळे माझा मुलगा मला उलट उत्तर देतो आहे. तेव्हा हर्षितचे बाबा म्हणतात की बस कर चित्रा, आता एकदा तू लग्नासाठी होकार दिला आहे ना तर आनंदाने लग्नामध्ये सामील होऊन आणि मुलांनाही आशीर्वाद दे आणि एक लक्षात ठेव, याच्यानंतर कुठलीच गोष्ट मी सहन करणार नाही असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हाच आता तिथे इंदुताई येतात आणि हळूच दरवाजातून विचारायला लागतात की चित्राताई येऊ का. तेव्हा लगेच चित्राताई इंदुताईंना बघून म्हणायला लागतात की अरे इंदुताई, तुमचं काही काम होतं का. तेव्हा इंदुताई म्हणतात की हां, थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा आता चित्राताई इंदुताईंना आतमध्ये बोलावून घेतात. तेव्हा इंदुताई आतमध्ये येऊन बसतात आणि चित्राताईंना म्हणायला लागतात की मला ना एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे तुम्हाला, म्हणूनच आले मी इथे. आणि म्हणायला लागतात की मला सांगा, तुमच्या हर्षितचं वागणं अचानक बदललं आहे का, असं आधी तर असा नव्हता ना, तो आत्ताच झालं आहे ना असं, कुणी शिकवलं त्याला, कुणी शिकवलं. तेव्हा आता चित्राताई विचारतात की कुणी. तेव्हा इंदुताई सांगतात की माझी सून वल्लरी, तिने शिकवलं त्याला. तुमचा मुलगा हर्षित ना खूप चांगला मुलगा आहे, मला तर तो खूप आवडतो, पण मला सांगा की आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात येईल का. पण माझ्या सुनेनंच शिकवलं ना त्याला, असा वाग तसा वाग, मग तुझे आईवडील तयार होतील लग्नाला. हा सगळा डाव होता तिचा. तुम्हाला वाटत असेल ती साधी सरळ आहे, पण खूप डेंजर आहे ती. तुमच्यापासून तुमच्या मुलाला वेगळं करण्याचा डाव आहे तिचा. आणि समजते का तुम्हाला हे सगळं, तुम्ही ना माझ्या मैत्रीण आहात ना, म्हणून मी तुम्हाला सांगायला आली आहे. आणि ती मिठू एवढीशी पुढे पुढे नाही का करत सारखी सारखी, तिचं आणि हर्षितचं प्रेम होतं आधी एकमेकांवर, म्हणजे तीच तुमची सून होणार होती. तेव्हा हे ऐकून आता चित्राताई खूपच शॉक होतात. आता इंदुताई पुढे सांगतात की पण ती तेजा आली ना मध्ये आणि मिठूचा पत्ता कट केला तिने. ती मिठू ना खूप चांगली मुलगी आहे हो, तीच तुमची सून व्हायला पाहिजे होती खरं तर. बघ बाबा आता काय करायचं ते तुम्हाला. तेव्हा आता चित्राताई मनातच म्हणतात की या वल्लरीला तर मी नाही सोडणार, मला माझ्या मुलापासून लांब करणार काही, आता हिला दाखवते मी, असं म्हणून चित्राताईंना खूपच वल्लरीचा राग आलेला असतो. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की तेजा हर्षितसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा हर्षित तेजाने बनवलेल्या कॉफीचं कौतुक करायला लागतो आणि परत तेजाला म्हणतो की फायनली आपलं लग्न होतं आहे, म्हणजे थोडीशी घाई होती आहे पण लग्न तर होतं आहे ना. आणि तो तेजाला म्हणतो की तेजा, मला ना काहीतरी सांगायचं आहे तुला,
आणि तो तिला सॉरी म्हणायला लागतो आणि म्हणायला लागतो की मी जे काही केलं ना त्यासाठी सॉरी. तेव्हा तेजा म्हणते की हर्षित तू सॉरी नको ना म्हणू, उलट सॉरी तर मी म्हटलं पाहिजे ना तुला, मी किती ओरडले तुझ्यावर, नको नको ते बोलले तुला. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा आता आपल्यामध्ये कुठलेच गैरसमज नको. तेव्हा तेजा म्हणते की हो आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते आपण दोघांनी बोलून सॉल्व करायचे, म्हणजे प्रेरणा, वल्लरी, श्वेता त्यांच्यासारखा संसार करून किंवा त्यांच्यापेक्षा बेटर संसार करून दाखवूया. तेव्हा हर्षित आता तेजाचा हात हातात घेत तिला म्हणतो की मी आज तुला एक प्रॉमिस करतो तेजा, तुला जेव्हा पण माझी गरज असेल ना तेव्हा मी तुझ्यासोबत असणार कायम. प्रॉब्लेम कुठला पण असो त्याचा सामना आपण एक साथ करूया. तेव्हा तेजासुद्धा हर्षितला म्हणते की मी पण तुला एक प्रॉमिस करते, नातं विश्वासावर टिकतं हे तर मला कळलं आहे, पण ते नातं काम करावं म्हणून जे काही करता येईल ना ते सगळं करीन मी. तुझ्या घरची आदर्श सून व्हायचं आहे मला, तुझ्या घरच्यांना जपायचं आहे मला, त्यामुळे माझ्याकडून तक्रारीला कुठलीच जागा नाही राहणार, याचे संपूर्ण प्रयत्न करीन मी. म्हणजे माझे आईबाबा, तुझ्या आईबाबा यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजेच, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपला संसार पूर्ण करायचा आहे. तेव्हा हे ऐकून हर्षित खूप कौतुकाने तेजाकडे बघायला लागतो. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण लग्नाच्या शॉपिंगसाठी आलेले असतात. तेव्हा मनोज आणि हर्षितसाठी कपडे बघत असतात, तर इकडे वल्लरी आणि तेजासाठी छान अशी साडी बघत असतात. तर इकडे हर्षित आणि तेजाच्या आईबाबा बाकीच्या साड्या वगैरे बघत असतात. तेव्हा चित्राताई गायत्री त्यांना म्हणतात की आमच्याकडे जे पण कोणी पाहुणे येतात ना त्यांना साड्या द्याव्या लागतात, त्यामुळे जरा चांगल्या साड्या पसंत करा हां. तेव्हा गायत्रीताई चित्राताईंना विचारतात की चित्राताई मला सांगा की साधारण किती जणी असतील म्हणजे मला तशा साड्या सिलेक्ट करायला. तेव्हा चित्राताई म्हणतात की सगळ्या मिळून एक 20-21 असतील, पण तुम्ही एखादी जास्त घेतली तरी चालेल. तेव्हा गायत्रीताई आता साड्या बघून त्या साड्यांची किंमत विचारायला लागतात. तेव्हा ते दादा सांगतात की एक 4-5 हजारापर्यंत चालू आहे. तेव्हा हे ऐकून आता तेजाचे बाबा खूप टेन्शनमध्ये येतात. आता चित्राताई साड्यांना बघत म्हणतात की बघा ना तुमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही या किमतीच्या साड्या घेणार, आमच्या इकडचे पाहुणे ना चांगल्या साड्या घालतात, त्यामुळे तुम्ही चांगल्याच साड्या घ्या ना. तेव्हा हे ऐकून तेजाचे बाबा म्हणतात की चित्राताई मी काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही एक काम करा की तुम्ही तुमच्या पसंतीच्या साड्या निवडा. तेव्हा लगेच हे ऐकून चित्राताई खूप खुश होतात आणि लगेच म्हणायला लागतात की दादा 10-12 हजारपर्यंत रेंज असणाऱ्या साड्या दाखवा ना. हे ऐकून आता तेजाचे बाबा आणि तेजाची आई खूप शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. आता तेजाचे बाबा तेजाच्या आईना थोडंसं बाजूला बोलावून घेतात. तर इकडे वल्लरी आणि तेजासाठी साड्या बघत असतात. तेव्हाच वल्लरीचं लक्ष तेजांच्या आईबाबाकडे जातं आणि ती खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागते. तर इकडे तेजाचे बाबा आता गायत्रीताईंना म्हणतात की गायत्री तू बघितलं का, त्यांनीही 10-12 हजार रेंज असणाऱ्या साड्या काढायला चालू केले. प्रश्न पैशांचा नाही आहे अगं, पण मला असं म्हणायचं आहे की या ज्या काही रीतीभाती असतात त्या आपणही पाळूया ना. हे कशासाठी असतं, याचा उद्देश काय आहे, 2 कुटुंब एकत्र येतात, हा मूळ मुद्दा बाजूला राहतोय आणि चित्राताई जास्तच व्यावहारिक होत आहेत असं नाही वाटत का तुला. तेव्हा गायत्रीताई तेजाच्या बाबांना म्हणतात की बघा श्रीनिवास मला कळतंय की तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण आता या क्षणी तर इथे काहीच बोलू नका. आता आपला सगळा पैसा तेजूचाच आहे ना, मग आपल्यानंतर तिला देण्यापेक्षा तिच्यासाठी आत्ता जर खर्च केला तर काय बिघडलं मला सांगा. त्यांचं एकदाचं समाधान होऊन जाऊ दे, ही मुलीच्याकडून आम्हाला छान असं गिफ्ट मिळालं म्हणून. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की ठीक आहे होऊ दे त्यांच्या मनासारखं. तर इकडे तेजा आणि वल्लरी या दोघांकडेही बघत असतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की मला माहिती आहे तेजाताई तिथे जे काही सुरू आहे ना हे बघून तुम्हाला तिथे जावंसं वाटते, पण तरीसुद्धा या सिच्युएशनमध्ये तुम्ही सगळ्यांना कसं सांभाळताय ना ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आता यानंतर सगळेजण खरेदी करून घरी जात असतात. तेव्हाच आता तेजाचे बाबा बिल पे करतात आणि ते सुद्धा घरी जायला निघतात. आणि आता त्यांच्या मोबाईलवर एक अचानक मेसेज येतो. तेव्हा ते मोबाईलमध्ये बघायला लागतात आणि खूप शॉक होऊन म्हणतात की अमाऊंट क्रेडिटेड. तेव्हा तेजाचे बाबा आश्चर्याने पाठी वळून बघतात तर तेजा आणि वल्लरी पाठी असतात. आता तेजाच्या बाबांकडे बघून तेजा हसायला लागते आणि त्यांना खुणावून सांगते की तिने सगळं पे केलं आहे. तर आता तेजाच्या मोबाईलवर सुद्धा एक मेसेज येतो. तेव्हा तेजासुद्धा शॉक होऊन मोबाईलमध्ये बघायला लागते आणि परत इकडे तिकडे बघते तर हर्षित तेजाच्या पाठी उभा असतो आणि तो तिच्याकडे बघून हसायला लागतो. तेव्हा तेजाला समजतं की सगळे पैसे आता हर्षितने तिच्या मोबाईलवरती पाठवलेत. तेव्हा तेजासुद्धा खूप कौतुकाने हर्षितकडे बघायला लागते. यानंतर आता सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि तिथून घरी जायला निघतात. तर आता हे सगळं चित्रताईंनी चोरून बघितलेलं असतं आणि त्यांना खूपच हर्षितचा राग आलेला असतो.
तर यानंतर आपण आता पाहतो की मनोज आणि वल्लरी घरी आलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात। आता वल्लरी म्हणते की खूप छान झाली ना शॉपिंग, आणि तेजाताईंसाठी तर खूप छान साड्या मिळाल्या। तेव्हा मनोज म्हणतो की तुझ्यासाठी जी साडी घेतली ना ती पण खूप छान आहे, आणि आईसाठी जी घेतली ती तर खूपच सुंदर आहे। आता तिथेच इंदुताईसुद्धा असतात आणि त्या मनोज आणि वल्लरीचं बोलणं ऐकत असतात। आता मनोज त्यांना म्हणतो की अगं आई, तेजाताईंच्या त्यांच्या घरात लग्नाची गडबड चालू आहे ना, म्हणून इथे ठेवायला आणल्यात आपल्याकडे। तेव्हा वल्लरी इंदुताईंना म्हणते की तुम्हाला तेजाताईंचा शालू दाखवू का? तेव्हा इंदुताई रागातच उठतात आणि जोरात वल्लरीवरती ओरडत म्हणतात की तुमच्याजवळच ठेवा तुमची ही नाटकं, आणि हे सगळे सोहळे ना तुम्हीच करा साजरे। आणि रागातच वल्लरीला म्हणतात की ही वल्लरी मैत्रिणीच्या लग्नात मोठी मिरवणार आहे म्हणे। अगं तुझ्या नंतर लग्न झालेल्या मुलींची कूससुद्धा उजवली आणि तू अजून तशीच आहेस वांजोटी। तेव्हा हे ऐकून मनोज जोरात इंदुताईवरती ओरडतो। तेव्हा इंदुताई म्हणतात की मण्या ओरडू नकोस, आणि तुला माहिती आहे ना आपल्या गावाकडे अशा बायकांना लग्न समारंभासाठी सुद्धा बोलवत नाहीत। आणि त्या वल्लरीला म्हणतात की लाज कशी वाटत नाही गं तुला असं मिरवायला? तुझ्या मैत्रिणीच्या शालूला तर हातसुद्धा लावू नकोस तू, नाहीतर तिचं नशीबसुद्धा तसंच होईल तुझ्यासारखं फुटकं। तेव्हा हे ऐकून मनोजला खूपच राग येतो आणि तो म्हणतो की अगं आई बस झालं, तेजाताईंच्या लग्नाचा आणि वल्लरीला बाळ न होण्याचा काय संबंध आहे? तोंडाला येईल ते बोलायचं आणि समोरच्याचा मूड खराब करायचा जुनी सवय आहे तुझी। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू या गोष्टीचा माझ्या बायकोला त्रास झालेला मी खपवून घेणार नाही। आम्हाला बाळ झालं किंवा नाही झालं हा आमचा प्रश्न आहे, तू त्याच्यात नाक नाही खुपसायचं। तेव्हा इंदुताई हे ऐकून रागातच तिथून निघून जातात। तर इंदुताईंच्या बोलण्यामुळे इकडे वल्लरीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडायला लागते। तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की वल्लू, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे, आणि त्रास तर अजिबात करून घेऊ नकोस। ती तुला जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करते, पण तू तुझं डोकं शांत ठेव। आपण ठरवलं आहे ना की सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर प्लॅनिंग करून करूया। एक काम करूया, आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊया आणि सगळ्या टेस्ट करून घेऊया, असं म्हणून तो वल्लरीला धीर देतो। तेव्हा वल्लरी खूप रडायला लागते आणि मनोजला मिठी मारते। तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात। तेव्हाच तेजा आणि मिठू येतात। तेव्हा तेजा मिठूला बघून वल्लरी आश्चर्याने विचारते की तेजाताई, मिठूताई तुम्ही? तेव्हा तेजा म्हणते की आम्ही तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही बाहेर चाललाय। तर मिठू विचारते की कुठे निघाला दोघं तयार होऊन? यावर वल्लरी सांगते की बाहेर असं कुणी जात असेल ना तर त्याला विचारू नये की कुठे जात आहे म्हणून, नाहीतर त्यांचं काम होत नाही असं म्हणतात। तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की आजीबाईसारखं वागू नकोस वल्लरी। तेव्हा मनोज म्हणतो की बरं तुम्ही इथे का आला होता ते नाही सांगितलं। तेव्हा मिठू म्हणते की तेजासाठी आज फेशियल स्पा बुक केले ना तेच सांगायला आलो होतो। तेव्हा वल्लरी म्हणते की अरे वा तुमचं चालू द्या, आपल्या नवरीबाई अगदी सुंदर दिसल्या पाहिजेत ना, तुम्ही जाऊन या आम्ही पण बाहेर जातोय। तेव्हा तेजा विचारते की वल्लरी, मी मिठूला आपण केलेली शॉपिंग दाखवू का? तेव्हा वल्लरी म्हणते की हो तुम्ही दाखवा ना, आम्ही जाऊन येतो। असं म्हणून आता मनोज आणि वल्लरी तिथून निघून जातात। आता बिल्डिंगच्या खाली आल्यावर वल्लरी घाईघाईत मनोजला म्हणते की आपण पटकन जाऊन येऊया। तेव्हा मनोज वल्लरीला थांबवतो आणि म्हणतो की वल्लू, तू आपण डॉक्टरांकडे जातोय हे तेजाताई आणि मिठूताईंना का नाही सांगितलंस? त्यांच्यापासून का लपवलं हे असं? यावर आता वल्लरी म्हणते की असं काय करताय, तेजाताईंचं आता लग्न आहे, किती आनंदात आहे त्या, आणि घरात छान लग्नाचं वातावरण असताना आपण डॉक्टरांकडे जातोय असं सांगून अजून का टेन्शन द्यायचं त्यांना? आणि त्याशिवाय आपण ज्या कारणासाठी जातो हे त्यांना आत्ता कळावं असं नाही वाटत आहे मला। तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की चित्राताई मिठूला साडी दाखवत म्हणतात की ही साडी ना तुझ्यावर खूप सुंदर दिसेल। तेव्हा मिठू खूप आश्चर्याने चित्राताईंकडे बघायला लागते। तेव्हा चित्राताई मिठूला म्हणतात की मी ऐकले की तू माझी सून होणार होतीस, पण आत्ता माझ्या मुलाचं लग्न तुझ्या मैत्रीण तेजासोबत होते, त्यामुळे तू निर्लज्जासारखं तिच्या लग्नात येऊ नकोस। तेव्हा हे ऐकून मिठूला खूप वाईट वाटतं। यानंतर आता मिठू कुठेतरी निघालेले असते, तेव्हाच वल्लरी मिठूला थांबवते आणि तिला विचारते की मिठूताई कुठे निघालात तुम्ही? तेव्हा मिठू वल्लरीला सांगते की संजीवनीताईने बोलवले मला। तेव्हा वल्लरी मिठूला शपथ देत म्हणते की मिठूताई तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे, खरं सांगा की काय झाले? तेव्हा मिठू वल्लरीकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।